क्रिएट अ थ्री-फोल्ड ब्रोशर या इन्स्केप वरील पाठात आपले स्वागत. आपण शिकणार आहोत गाइडलाइन्स वापरणे, सेट करणे, थ्री-फोल्ड ब्रोशर साठी सेटिंग्ज, थ्री-फोल्ड ब्रोशर ची रचना, तसेच लेयर्सच्या वापराचे महत्त्व जाणून घेऊ. या पाठासाठी वापरणार आहोत उबुंटू लिनक्स 1204 ओएस इन्स्केप वर्जन 048.4. हा थ्री-फोल्ड ब्रोशरचा नमुना आहे. ते उघडल्यावर 3 फोल्ड्स दिसतील. येथे एकूण 6 भाग आहेत. बाहेरच्या बाजूला 1, 5 आणि 6 हे भाग आहेत. ब्रोशरच्या आतल्या बाजूला 2, 3 आणि 4 हे भाग आहेत. असा ब्रोशर कसा बनवायचा हे जाणून घेऊ. इन्स्केप उघडा. फाइल मेनू खालील डॉक्युमेंट प्रॉपर्टीज वर जा. प्रथम काही प्राथमिक सेटिंग्ज करू. हे पर्याय निवडा. डिफॉल्ट युनिट्स साठी पेज साइझ साठी A4, ओरिएंटेशन साठी लँडस्केप, कस्टम साइझ युनिट्स साठी कॅनव्हास 3 फोल्ड्स मध्ये विभागावा लागेल. येथे कॅनव्हास ची विड्थ 297 आहे. म्हणून 297 चे 3 भाग म्हणजे प्रत्येक भागाची विड्थ 99 असली पाहिजे. डॉक्युमेंट प्रॉपर्टीज चा डायलॉग बॉक्स बंद करा. कॅनव्हासच्या डावीकडील गाइडलाईन वर क्लिक करून ड्रॅग करा. या गाइडलाईन वर डबल क्लिक करा. डायलॉग बॉक्स उघडेल. एक्स ची व्हॅल्यू 99 करून ओक क्लिक करा. कॅनव्हासच्या डावीकडून आणखी एकदा गाइडलाईन वर क्लिक करून ड्रॅग करा. डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. येथे एक्स ची व्हॅल्यू 198 करा. आपल्या कॅनव्हासचे 3 समान भाग झाले आहेत. ह्या गाइडलाइन्स प्रत्येक फोल्ड कुठे सुरू होतो आणि संपतो हे सांगतात. ही फाईल दोनदा सेव्ह करा. पहिली ब्रोशरच्या आतील बाजूसाठी आणि दुसरी बाहेरच्या बाजूसाठी. फाइल मेनू खालील सावे एएस क्लिक करा. मी ही फाईल डेस्कटॉपवर brochure-out.svg नावाने सेव्ह करते. पुन्हा फाइल मेनू खालील सावे एएस क्लिक करा. यावेळी फाईलला brochure-in.svg नाव देऊन सावे वर क्लिक करा. आता एक आतील तर दुसरी बाहेरील भागासाठी अशा 2 फाईल्स आहेत. brochure-in.svg पासून सुरूवात करू. हे ब्रोशर तयार करताना वेगळ्या घटकांसाठी वेगळे लेयर्स वापरणे इष्ट होईल. पाठाच्या शेवटी आपल्याला ह्याचा फायदा समजेल. प्रथम ब्रोशरच्या आतील बाजूच्या म्हणजेच 2, 3 आणि 4 या भागाची रचना करू. बेझियर टूल वापरून कॅनव्हासच्या मध्यभागी ग्राफिक इलिस्ट्रेशन काढा. त्याला निळा रंग द्या. स्ट्रोक काढून टाका. नवा लेयर बनवून त्याला तुमच्या पसंतीचे नाव द्या. 150 बाय 150 पिक्सेल्सचे वर्तुळ काढा. त्याला हिरवा रंग द्या. वर्तुळाची दुसरी प्रत बनवा. अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराची आणखी 5 वर्तुळे बनवा. दाखवल्याप्रमाणे ग्राफिक इलिस्ट्रेशनच्या सभोवती ती ठेवा. या वर्तुळाच्या आत काही इमेजेस समाविष्ट करू. त्यासाठी काही इमेजेस मी एडिट करून डॉक्युमेंट्स फोल्डर मध्ये सेव्ह करून ठेवल्या आहेत. तुमच्यासाठी या इमेजेस कोड फाइल्स लिंक वर उपलब्ध आहेत. पाठ थांबवून या लिंक वर क्लिक करा आणि इमेजेस योग्य फोल्डर मध्ये सेव्ह करा. पाठ पुन्हा सुरू करा. फाइल खालील इम्पोर्ट वर क्लिक करा. इमेज 1 निवडा. ती पहिल्या वर्तुळावर ठेवा. हेच सर्व इतर 5 इमेजेस साठी करा. अलिग्न एंड डिस्ट्रिब्यूट पर्याय वापरून हे अलाइन करा. तुमचा कॅनव्हास असा दिसला पाहिजे. पुढे नवा लेयर बनवा. बेझियर टूल सिलेक्ट करून एक बाण काढा. त्याला राखाडी रंग द्या. स्ट्रोक काढून टाका. फिल्टर्स मेनू खालील शॅडोज एंड ग्लोज मधील ड्रॉप शॅडो वर क्लिक करा. इफेक्ट बघण्यासाठी प्रिव्ह्यू चा चेकबॉक्स निवडा. अप्लाय वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा. दाखवल्याप्रमाणे बाण पहिल्या वर्तुळावर ठेवा.
या बाणाच्या आणखी 2 प्रती बनवा आणि ते दाखवल्याप्रमाणे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्तुळावर ठेवा. आता सर्व ग्राफिक घटक करून झाले आहेत. आता संबंधित टेक्स्ट समाविष्ट करू. नव्या लेयर मध्ये पहिल्या बाणावर इंट्रोडक्शन असे टाईप करा. दुसऱ्या बाणावर फीचर्स असे टाईप करा. तिसऱ्या बाणावर युसेज असे टाईप करा. आता प्रत्येक भागात काही टेक्स्ट समाविष्ट करायचे आहे. लिब्रिऑफिस राइटर फाइल मध्ये आधीच सेव्ह करून ठेवलेले टेक्स्ट कॉपी आणि पेस्ट करू. ही फाईल सेव्ह केलेल्या फोल्डरमध्ये आहे. ती शोधून त्यातील टेक्स्ट कॉपी करा. दाखवल्याप्रमाणे हे नव्या लेयरवर पेस्ट करा. टेक्स्ट एंड फॉन्ट पर्यायातून फॉन्टचा आकार कमी म्हणजे 15 करून अलाइन करा. एलिप्स टूल वापरून हिरव्या रंगाचे बुलेट तयार करा आणि ते पहिल्या वाक्याच्या डावीकडे ठेवा. हीच क्रिया सर्व वाक्यांसाठी करा. आता ब्रोशरचा आतील भाग तयार झाला आहे. एसव्हीजी फाईल Ctrl+S दाबून सेव्ह करा. आता फायनल ब्रोशर मध्ये तुम्हाला हवे असलेले लेयर्स लपवू किंवा दाखवू शकता. आता हीच फाईल पीडीएफ मध्ये सेव्ह करू. फाईल खालील सेव्ह एएस क्लिक करा. फाईलचे एक्सटेन्शन बदलून पीडीएफ करा. सेव्ह क्लिक करा. नवा डायलॉग बॉक्स उघडेल. प्रिंट करण्यासाठी रेझोल्युशन 300 आवश्यक आहे. वेबसाठी हे 72 ठेवू शकता. आपण 300 ठेवू. ओके क्लिक करा. आता बाणांची अपारदर्शकता बदलू. एरो लेयर वर जाऊन लेयरची अपारदर्शकता बदलून 70 करा. तसेच इंक ब्लॉट्स हा नवा लेयर समाविष्ट करा. फाईल एसव्हीजी आणि पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा. फरक समजून घेण्यासाठी दोन पीडीएफ फाइल्सची तुलना करा. आता ब्रोशरच्या बाहेरची बाजू तयार करू. फाइल वर जाऊन ओपन वर क्लिक करा. brochure-out.svg निवडा. आता पहिला, चौथा आणि पाचव्या भागाची रचना करू. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या घटकांसाठी वेगळ्या लेयर्सचा वापर करायचा आहे. दाखवल्याप्रमाणे बेझियर टूल वापरून डाव्या वरच्या कोपऱ्यात ग्राफिक इलस्ट्रेशन काढा. त्याला निळा रंग द्या आणि स्ट्रोक काढून टाका. तुमच्या फोल्डरमधील सेव्ह केलेला स्पोकन ट्युटोरियलचा लोगो इम्पोर्ट करा. त्याचा आकार कमी करून ते पहिल्या भागात डाव्या कोपऱ्यात वरती ठेवा. स्पोकन ट्युटोरियल असे टाईप करून ते लोगोच्या उजव्या बाजूला अलाइन करा. फॉन्टचा आकार 25 करा. टेक्स्टच्या खाली एक वर्तुळ काढून त्याला पिवळा रंग द्या. इन्स्केपचा लोगो इम्पोर्ट करा. तो पिवळ्या वर्तुळाच्या वर ठेवा. लोगो खाली इन्स्केप टाईप करून त्याच्या फॉन्टचा आकार 45 ठेवा. मी स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टची माहिती आणि संबंधित लोगो समाविष्ट केले. तुम्हीही असेच करा. मी सर्व घटक टेक्स्ट एंड फॉन्ट आणि अलाइन एंड डिस्ट्रिब्यूट वापरून अलाइन केले आहेत. आता बाहेरच्या बाजूचे ब्रोशर तयार झाले आहे. फाईल मेनू खालील सेव्ह एएस वर क्लिक करा. फॉर्मॅट बदलून एसव्हीजी करा आणि सेव्ह क्लिक करा. हीच क्रिया पुन्हा करा. एक्सटेन्शन बदलून पीडीएफ करा. सेव्ह क्लिक करा. आपले ब्रोशर पूर्ण झाले आहे. विविध घटकांसाठी वेगवेगळ्या लेयर्स वापरल्यास त्यांचा रंग आणि अपारदर्शकता सोयीनुसार बदलता येतात. हेच ब्रोशर मी आणखी 2 रंगसंगतीत तयार केले आहे. थोडक्यात पाठात शिकलो. गाईडलाईन्स वापरणे, सेट करणे, 3-फोल्ड ब्रोशर साठी सेटिंग्ज, 3-फोल्ड ब्रोशरची रचना, तसेच लेयर्सचे महत्त्व जाणून घेऊन एकच ब्रोशर विविध रंगसंगतीत मिळवले. ही असाइनमेंट करा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी 3-फोल्ड ब्रोशर बनवा. पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसेल. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद.